आपल्या लोकशाहीमध्ये सत्ता जी आहे ती पथभ्रष्ट होऊ नये, सत्ता ही अंध होऊ नये, याकरता एक अंकुश म्हणून आपलं माध्यमं त्या ठिकाणी काम करतात. आणि मला असं वाटतं की पत्रकारांचं आणि राजकारण्यांचं जे नातं आहे हे एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. प्रसंगी टीका करणारं, प्रसंगी संबंध ठेवणारं, अशा सगळ्या प्रकारचं हे नातं आहे. एक काळ मी बघितलेला आहे, कारण आता मलाही राजकारणात 30 पेक्षा जास्त वर्ष झाली. 25-26 वर्ष तर मी विधानसभेमध्ये आहे. त्याच्या आधी मी 7-8 वर्ष नगरसेवक होतो, महापौर होतो. तर या सगळ्या काळामध्ये मला असं वाटतं की अलीकडच्या 5-7-8 वर्षामध्ये राजकारण्यांकरता आणि पत्रकारांकरताही सगळ्या गोष्टी चॅलेंजिंग झाल्या आहेत. एक काळ मी बघितलेला आहे की ज्या काळामध्ये पत्रकार कठोर टीका ही राजकारण्यांवर करू शकत होते, करत होते, आणि त्यानंतर त्याच राजकारण्यांसोबत चहाही पिऊ शकत होते, जेवणही करू शकत होते, आणि त्यांना सांगूही शकत होते, त्यांच्याशी चर्चाही करू शकत होते. आता मला भीती आहे की आज हा कार्यक्रम तुम्ही घेतल्यानंतर हे जे मंचावरचे पत्रकार आहे, उद्या तरी कोणीतरी सकाळी उठून बोलणार की हे तर आता सरकारच्या गटामध्ये गेले, आता हे सरकारी पत्रकार झाले, आता हे मुख्यमंत्र्यांचे पत्रकार झाले. मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये अशा प्रकारची भावना ठेवणं हे अतिशय चूक आहे. कारण पत्रकार आणि राजकारणी एकमेकाच्या विरोधातले नाही आहेत. ही लोकशाहीचे स्तंभ म्हणजे लोकशाहीची चाकं आहेत, आणि दोन्ही चाकांनी एकमेकाला सावरायचं आहे, दोन्ही चाकांनी एकमेकासोबत चालायचं आहे. आणि कुठलंही चाक हे जर वेगळ्या मार्गाने जात असेल तर त्याला मार्गावर आणण्याचं काम हे लोकशाहीमध्ये आपल्याला करायचं आहे.